जय जिजाऊ जय शिवराय। दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवजन्मोत्सव 2026 आपण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत। तर यावर्षी शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून 4 दिवशी विविध कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत। तर आज 16 तारीख आहे। तर आज सकाळी उद्घाटन व रक्तदान शिबिराचा भव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी रक्तदान हे मोठ्या संख्येने, अतिशय जास्त संख्येने, इवन महिला सुद्धा या ठिकाणी उत्स्फूर्तपणे रक्तदान करीत आहेत। तर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष नामदेव पाटील थडके, कार्याध्यक्ष अंकुश राजे, खालेद पटेल व सर्व समिती या ठिकाणी उपस्थित आहे व सर्वांच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आपण सादर करणार आहोत। तर आज रक्तदान शिबिर, रांगोळी स्पर्धा, उद्या वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यान, परवाच्या दिवशी डान्स आणि पोवाडा आणि 19 तारखेला तर छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत यांचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा होणार आहे। भव्य मिरवणूक आणि दीपोत्सव आणि आतिषबाजी अशा विविध उपक्रमातून हा 4 दिवसाचा सोहळा या ठिकाणी शिवजन्मोत्सव समिती 2026च्या माध्यमातून संपन्न होत आहे। हा सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी प्रत्येकाने यामध्ये सहभागी घेणं आणि घेत असलेल्या सर्वांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार। हा सोहळा भव्य दिव्य आणि स्वागत होतो ते आपल्या सर्वांमुळे। देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे या कवितेला स्मरून आज रक्तदात्यांनी सगळ्यात मोठं आपण आजपर्यंत पाहिलेले आहे गुप्तदान। गुप्तदानचं सर्वात मोठं मानकरी कोण असते तर हे रक्तदाते आहेत। कारण ह्यांचं रक्त जे रक्ताचे नातं म्हणून आज आपण म्हणणे छाती फुगवतो, पण यांचं रक्त कोणाच्या सोबत नातं जोडत आहे हे सांगून येत नाहीये। म्हणून गुप्तदानाचे हे सर्वात मोठे दानकरी हे रक्तदाते आहेत। रक्तदान शिबिरामध्ये भाग घेणारे यांची एक पिशवी रक्तदानाची म्हणजे कोणाचा तर श्वास त्यामध्ये दडलेला आहे आणि ह्यांचं श्वास वाचवण्याचं काम हे रक्तदाते करत आहेत। आणि आज शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात रक्तदानने होत आहे। छत्रपतीचं 12 बलुतेदाराचं जे राज्य होतं, रयत होती, त्या रयतेचं संकल्पना आज या शिवजन्मोत्सवाच्या सोहळ्याच्या निमित्ताने कुठेतरी उदयास येत आहे। आणि या रक्तदात्याच्या माध्यमातून सगळं समाज, सगळं अखंड हिंदवी स्वराज्य एक होईल आणि येणाऱ्या काळामध्ये याचं प्रज्वलन उदाहरण सर्वांनी मिळून शिवजयंती याहीपेक्षा भव्य दिव्य आणि होईल। आपण सर्वांना आणि ही जी बातमी आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या व्यक्तीपर्यंत हे सोहळा पोहोचेल त्या प्रत्येकाने आपण घरात न बसता ह्या स्वराज्याच्या मूल्याची आठवण म्हणून आपण या शिवजन्मोत्सवामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हायचं आहे। आणि प्रत्येकाने स्वतःचं राज्य या संकल्पना छत्रपतींनी स्वराज्य जसं नाव दिलं तसं हे स्वतःची आपण उत्सव आहे म्हणून प्रत्येकाने सहभागी व्हावं एवढी आमची शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं आणि इथं उपस्थित सगळ्याच्या वतीने मी प्रत्येकाला विनंती करतो, आपण प्रत्यक्ष घरच्या बाहेर पडा आणि या उत्सवामध्ये सहभागी व्हा। आज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती 2026 देगलूर येथे भव्य दिव्य कार्यक्रम, आज रक्तदान शिबिर या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आमचे छोटे बंधू नामदेव पाटील थडके व सर्व त्यांची टीम या जोमात काम करत आहेत। तरी या 4 दिवसीय कार्यक्रम, रोज एक नवीन कार्यक्रम आहे। उद्या लगेच अजून रांगोळी स्पर्धा आहे, नंतर मिरवणूक आहे। त्या दिवशी सर्व देगलूरच्या वासियांना एवढीच विनंती आहे, कुणीही घरी न बसता सर्वजण सहभागी व्हावे एवढीच विनंती करतो। थांबतो।